प्रिय बनविनो, आपण उपवास काळामध्ये आहोत आणि देऊळ माता आपल्याला सांगते की उपवास, प्रार्थना आणि दयाकृत्ये याद्वारे आपलं नूतनीकरण होतं, पवित्रीकरण होत असतं. आपण हळूहळू पवित्र होत असतो. उपवास काळातील पहिला मुद्दा प्रार्थनेचा मुद्दा. प्रार्थनेमुळं काय होतं, प्रार्थनेमुळे काय साध्य होतं, ईश्वर प्रार्थना ऐकतो का, की ईश्वर प्रार्थनेला उत्तर देतो का, ईश्वर का उत्तर देत नाही वगैरे प्रश्न लोक विचारत असतात. मी तुम्हाला प्रिय नवीन आज समजून सांगणार आहे की प्रार्थनेमुळं काय होत असतं. की पहिली गोष्ट की प्रार्थनेमुळं आपलं संपूर्णतः हृदय परिवर्तन आणि जीवन परिवर्तन होऊ शकतं. आपण सूर्याच्या प्रकाशात गेल्यानंतर प्रकाशमान होतो, तसं ईश्वराच्या प्रकाश सान्निध्यात गेल्यानंतर आपण ईश्वरमय बनतो. मोशे ईश्वराच्या सान्निध्यात गेला, त्याच्याबरोबर 40 दिवस आणि 40 रात्र राहिला आणि तो तेजमय झाला. त्याचं संपूर्ण जीवन पालटलं, त्याचा चेहराही पालटला, लोकांनी त्याला ओळखलं नाही. नेमकं हेच आपल्या बाबतीमध्ये घडू शकतं. आपण ईश्वराच्या सहवासात गेलो तर. ईश्वराच्या सहवासात जाणं, ईश्वराशी सुसंवाद साधणं, त्याच्याशी बोलणं, त्याचं ऐकणं, त्याच्या योजना जाणून घेणं आणि त्याप्रमाणे वागणं म्हणजे प्रार्थना होईल. आणि प्रार्थना सतत प्रार्थनेमध्ये गेल्यामुळं आपल्या जीवनामध्ये कसं परिवर्तन होतं ह्याच्या हजारो साक्षी माझ्याजवळ आहेत, हजारो. आणि तुम्हाला हजारो लोक साक्ष देतील की त्यांचं कसं जीवन परिवर्तन फक्त आणि फक्त प्रार्थनेमुळं झालेलं आहे. संत ॲगस्टिन हा एकदम विलासी माणूस, लैंगिकतेच्या चिखलामध्ये लोळत असलेला, त्याचं हृदय परिवर्तन व्हावं म्हणून त्याच्या आईने तब्बल 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 13 वर्ष सतत प्रार्थना केली. आणि फक्त प्रार्थनेमुळंच त्याचं हृदय परिवर्तन झालं, त्याचं जीवन परिवर्तन झालं. त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तो धर्मगुरू झाला आणि एक महान संत आणि लेखक म्हणून आज तो नावाजलेला आहे. संत फ्रान्सिस असिसीकर हा सुद्धा श्रीमंत कापड व्यापाराचा मुलगा, तो सुद्धा विलासी होता आणि मजा करायचा ना. जीवन म्हणजे मजा करायची, मजा करायचं. परंतु तो एकदा देवळात बसलेला असताना ख्रिस्ता जाऊन त्याला हात कळते, माझं चर्च, माझी देवमाता दुरुस्त कर, माझा चर्च दुरुस्त कर. हा आवाज तो ऐकतो आणि मग त्याला कळतं की हा देवाचा आवाज आहे. त्याला दुसरा शब्द ऐकू येतात, वाटेसाठी काहीही घेऊ नकोस, कमर कशात पैसे, झोळी, काही वाहना, काही घेऊ नको. आणि हा काय करतो, त्याचं इतकं हृदय परिवर्तन घडून येतं, सर्वस्वाचा त्याग करतो, अंगावरील कपड्यांचा पण तो त्याग करतो आणि एक बैरागी बनतो. आज एक महान संत तो बनलेला आहे. येशू ख्रिस्ताच्या शरीरावरील 5 डाग त्याच्या शरीरावर आहेत. आणि तो एक महान संत म्हणून की ज्याने ख्रिसमस सुरू केला, ख्रिसमसचा गोठा बांधत सुरू केला, तो फ्रान्सिस असिसीकर. त्याचं जीवन परिवर्तन झालं प्रार्थनेमुळे आणि फक्त प्रार्थनेमुळं. शाऊल खुनी माणूस, ख्रिश्चनांच्या हत्या करण्यासाठी तो एका गावातून दुसऱ्या गावामध्ये धाव घेत असे आणि ख्रिश्चनांच्या हत्या करण्यासाठी दमास्काच्या वाटेवर असताना येशू त्याला प्रकटतो आणि सांगतो की माझा तू छळ का करतोस.
त्या देवाच्या एका शब्दात एका वाक्यानं त्याचं जीवन परिवर्तन होतं. तो 3 वर्ष अरेबियन वाळवंटामध्ये जाऊन प्रार्थना करतो, मनन करतो, चिंतन करतो आणि शौलाचा पाऊल बनतो. जो मारेकरी असतो तो स्वार्थिक बनतो, जो पापी असतो त्याचा संतामध्ये रूपांतर होतं. परंतु हे प्रार्थनेचा हा परिणाम की ईश्वर आपलं संपूर्ण परिवर्तन करून आणू शकतो. प्रार्थनेमध्ये आहेत त्यांच्या अनेक कथा आहेत, कशा प्रकारे त्यांचं जीवन परिवर्तन झालेलं आहे. त्याच वेळेला नाही, येशूच्याच काळात नाही, तर आजसुद्धा निरंतर प्रार्थना करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन घडून येतं याची कितीतरी उदाहरणं माझ्याजवळ आहेत. पण एक उदाहरण मी तुम्हाला देतो. 2013 साली उत्तराखंड इथं लँडस्लाईड किंवा भूस्खलन झालेलं. तिथं लोकांना सांगितलं होतं की हवामान बरोबर व्यवस्थित नाही आहे, चांगलं नाही आहे, तुम्ही जाऊ नका. पण ते गेले, सैतानाच्या आहारी गेले तिथे. आणि गेल्यामुळे तिथं सगळे डोंगर कोसळले, वृक्ष उन्मळून गेले, नद्यांना पूर आले, सगळ्या डोंगराचं रूपांतर चिखलामध्ये झालं आणि माणसं आणि वृक्ष आणि इमारती आणि हॉटेलं सगळं वाहून गेलं. आणि ते वाहून जाताना जवळजवळ 10,000 लोक वाहून गेले, मृत्युमुखी पडले, कितीतरी हजार लोक आणखी जखमी झाले. परंतु आपल्या सैनिकांनी हजारो लोकांना वाचवलं सुद्धा. आता हे दृश्य पाहून अनेक लोक वैफल्यग्रस्त झाले. त्याच्यातील एक मुलगा होता आमच्या TYला. हा मुलगा ते दृश्य पाहून तो वैफल्यग्रस्त झाला, इतका वैफल्यग्रस्त की कॉलेजात यायचा राहिला. त्याचे वडील कॉलेजमध्ये एक दिवस घेऊन आले आणि मला सांगतात की फादर हा फक्त झोपतो आणि तो काहीच करत नाही, कॉलेजला येत नाही, अभ्यास करत नाही, काहीच करत नाही. आणि 2-3 वेळा तो टेरेसवर गेला, सांगतो मला जगायचं नाही, मला मरायचं आहे, मला इथून उडी मारायची आहे, मला जगायचं नाही. पण तुमच्याकडे आम्ही घेऊन आलेलो होतो. जेव्हा त्या मुलाला माझ्या ऑफिसमध्ये आणलं गेलं तेव्हा आमची सकाळची प्रार्थना, कॉलेज सुरू होण्याअगोदरची प्रार्थना असते ती प्रार्थना आम्ही करत होते. तिथे क्वायर होतं, गाणं गात होते, गॉड इज गुड ऑल द टाईम. आणि तो तिथे उभा राहिला गाणं ऐकत. गाणं संपलं, सगळे विद्यार्थी वर्गामध्ये गेले, हा बसून राहिला तिथं आणि त्याचे वडील तिथं राहिले. आणि मला सांगते गाणं मला आवडलं, ते गाणे मला शिकवाल का? म्हटलं नक्की शिकवणार, पण तू उद्यापासून कॉलेजला यायचं. तो मला सांगतो मी कॉलेजला येणार नाही, मी वर्गात बसणार नाही, मी अभ्यास करणार नाही, मी प्रोजेक्ट करणार नाही, मला त्या TYची परीक्षेला काहीच बघायचं नाही. म्हटलं का रे बाळा? नाही, देवाने तुम्हाला हे आपलं सगळं करायला सांगितलेलं आहे ना. देव कुठं आहे? आमचे लोक तिथे उत्तराखंडला गेलेले ईश्वर शोधायला आणि ते सगळे मरण पावले. तर देव कुठं आहे? देव नाही याचा अर्थ. देव नाही तर मग कशाला जगायचं? मला जगायचं नाही. मी त्याचे शब्द ऐकले आणि त्याला सांगितलं 10,000 लोक मरण पावले, पण किती हजार लोकांना वाचवलं हे तू ऐकलं का? हां, लाखो लोकांना वाचवलं. हां, त्याचा अर्थ देव आहे की त्यानेच लाखो लोकांना वाचवलं ना. तू असं कर, हे आपण चर्चेनंतर करू. तू काय कर, दररोज इथे ये. मी वर्गात बसणार नाही, मी बसलो तर मी झोपेन. म्हटलं काही करू नको, तू फक्त इथे प्रार्थनेच्या वेळेला ये, मी तुला हे गाणं शिकवेन. मी त्याला गाणं शिकवलं, गॉड इज गुड ऑल द टाईम. आणि मग तू दुसऱ्या दिवशी प्रार्थनेला आला. प्रार्थनेला ती विद्यार्थी उभे होते, त्यांच्यात सहभागी झाला. त्यांना मी सांगितलं हे गाणं घ्या, गॉड इज गुड ऑल द टाईम. त्यानंतर तो रोज प्रार्थनेला यायला लागला. वर्गात मी बसणार नाही, म्हटलं चालेल. दुसऱ्या दिवशी मला सांगतो मी बसेन पण वर्गामध्ये मी लक्ष देणार नाही, मी झोपेन. म्हटलं झोप. तो वर्गात गेला, हळूहळू वर्गामध्ये जायला लागला. एका महिन्यानंतर तो मला सांगतो आणि दररोज माझ्याकडे तो यायला लागला. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करू लागलो आणि ते गाणं त्याच्यासाठी गाऊ लागलो. एक दिवस 2 महिन्यानंतर तो मला सांगतो फादर मला बरं वाटतं, फादर मला बरं वाटतं, मी परीक्षेला बसणार, मी सगळे प्रोजेक्ट तयार करणार, मी 6ही प्रोजेक्ट तयार करणार, मला परीक्षेला बसायचं आहे. फादर थँक्यू माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल. तो 6ही प्रोजेक्ट एका आठवड्यामध्ये तयार करतो,
ऑक्टोबरच्या 5th सेमेस्टरच्या परीक्षेला बसतो, 78% मार्क्स काढून तो उत्तीर्ण होतो. नंतर 6व्या सेमेस्टरला पण तो बसतो. आज तो एका मोठ्या बँकेमध्ये कामाला आहे. अधूनमधून मला मेसेज पाठवतो, लेट युअर प्रेयर्स रीच मिलियन्स. तुमची प्रार्थना लाखो लोकांपर्यंत पोहोचू द्या. प्रेमनवीनो, हे प्रार्थनेचं फळ. प्रार्थनेने काय होतं ह्याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण. हा तरुण वैफल्यग्रस्तीतून त्याला मी बाहेर काढलं फक्त आणि फक्त प्रार्थनेनं. दुसरं काहीच केलं नाही. त्याला कोणतंही ॲडवाईस दिलं नाही, काउन्सिलिंग केलं नाही. फक्त रोज प्रार्थना केली त्याच्यासाठी. महिना 2 महिने आणि तो पूर्णपणे बरा झाला. पूर्णपणे बरा होऊन तो जगण्याची धडपडला. आता तो मला जगायचं आहे, मला मरायचं नाही. प्रेमनो, उपवास काळ दिलेला आपल्याला ह्यासाठी की तुम्ही प्रार्थना केल्यानं तुमचं हृदय परिवर्तन होऊ शकतं. तुमच्या प्रार्थनेमुळं इतरांचंही हृदय परिवर्तन होऊ शकतं. आणि मग आपल्या घरात, आपल्या कुटुंबात आनंदी आनंद संचारू शकतो. यासाठी आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा. गॉड ब्लेस यू वन अँड ऑल.